नमस्कार मित्रांनो, आज आपण ओंकारेश्वर नर्मदाच्या तीरावरती, नर्मदा माईच्या तीरावरती आलेलो आहोत. आणि ओंकारेश्वर हे आपली जी भारतातली ज्योतिर्लिंग आहेत 12, त्याच्यामधलंच एक ज्योतिर्लिंग आहे. आणि इकडं आम्ही जवळपास शुक्रवारपासून इकडं आहोत आणि अजून एक 2-3 दिवस म्हणजे साधारणतः मंगळवारपर्यंत थांबणार आहोत. तर असा हा जो आम्हाला आनंद मिळतो आहे माईच्या पाण्याचा असेल, तिकडं पोहण्याचा असेल, इकडं जे पाठीमागं आपल्या अभय घाट आहे, इकडं मार्कंडेय आश्रमसुद्धा आहे. तर इकडं जे वेगवेगळ्या प्रकारचे आश्रम आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना जे भोलेबाबांची साधना करतात, अशा लोकांना आम्हाला 2 दिवस झाले भेटायला मिळतं आहे. त्यांची काय साधना आहे, भोलेबाबाप्रती काय श्रद्धा आहे, हे सगळं बघायला मिळते. आणि इतका जबरदस्त निसर्ग आहे, ही डोंगराळ भाग असेल, नर्मदाबाईचं विलक्षण प्रेम आपल्यावरती आहे, प्रत्येक मानावरती हे कळून येतं. इकडं ज्या लोकांना मी भेटलो, जे काही तटावरती लोक राहतात घाटावरती, आणि नर्मदाबाईंना माईच्या सेवेला त्यांनी समर्पित केले जीवनभर. म्हणजे अगदी असे काही लोक आहेत जे आपल्या 10-10, 12-12 वर्ष घरीच गेलेले नाही आहेत, असे कित्येक लोक आहेत. म्हणजे या ओंकारेश्वर ठिकाणी अशी काही लोक राहिलेत आणि त्यांनी आपापल्या प्रकारची साधना केली किंवा आपापल्या प्रकारे जीवनव्यापन करत आहेत. आणि प्रत्येकाची श्रद्धा मात्र ओंकारेश्वरवरती की भोलेबाबांच्यावरती आणि नर्मदावरती खूप आहे, खूप प्रचंड आहे. तर प्रकृतीचं खूप खूप धन्यवाद की भगवंताची कृपा आहे, आम्हाला हे सगळं बघायला मिळतं आहे. आणि हा मी सुनील सरांसाठी, सुनील आदाडे सर यांच्यासाठी हा व्हिडिओ केला आहे. मी खरं तर असे कधी व्हिडिओ बनवलेले नव्हते, पण एक सरांना मला वाटलं की एक नर्मदाबाईंचं दर्शन करावं म्हणून आमचा एक व्हिडिओ कॉल झाला. आणि सहज सर मला म्हणाले की एक व्हिडिओ बनवू शकाल का. सो पहिल्यांदा हा एक सरांच्या सांगण्यावर एक व्हिडिओ बनवतो आहे. सो जे पण कोणी प्रेक्षक बघतील त्यांना या ज्योतिर्लिंगाचं दर्शन होईल. जबरदस्त निसर्ग आहे, इकडे बोटिंग पण चालतं. बोटिंगला साधारणतः 200 ते 250 रुपये घेतात. एक छोटी ती परिक्रमाच होते. आणि नर्मदा परिक्रमा खऱ्या अर्थानं करायची असेल तर मी इकडे बऱ्याच काही लोकांना भेटलो, तर साधारणतः ती 3 दिवस वगैरे चालते. साधारणतः 3 वर्ष नर्मदा परिक्रमा केली जाते, जिकडं नर्मदेच्या तीरावरून, त्या तटावरून लोक चालतात आणि कुठलेही पैसे, मोबाईल अशा वस्तू न बाळगता आपलं ती परिक्रमा पूर्ण करत असतात, आपली साधना पूर्ण करत असतात. जिकडं मिळेल ते अन्न खातात, कधी काही कुणाकडून मिळालं तर ते घेतात, कधी स्वतः बनवतात, झोपडी वजाकुटी करून किंवा असं कुठेही झाडाखाली राहून वगैरे. आणि चातुर्मासी पाळतात. ती जी अनुष्ठानं आहेत, जी गरजेची आहेत परिक्रमेत, ती अनुष्ठानंसुद्धा करतात. तर अशा प्रकारे काही लोकांना मला भेटण्याचा अवसर मिळाला. माहीत नाही का आपल्याला कधी परिक्रमा स्वतः करता येईल की नाही, पण नक्कीच त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं, खूप काही प्रेरणा मिळाली. सो सगळ्यांना थँक्यू. आणि कधी ओंकारेश्वरला आला तर नक्की या नर्मदा तीराचा लाभ घ्या, ओंकारजींचं दर्शन घ्या. बाकी इतर अनेक मंदिरंसुद्धा भरपूर आहेत, इथल्या लोकांना भेटा, इथल्या लोकल फूडचा आस्वाद घ्या. जिलेबी असेल, पोहा असेल, कचोडी असेल, विशेषतः खूप छान आहे सगळं. थँक्यू.